बहिणी जेवण तयार आहे, चल जेवून घे. नको ताई, मला ना काहीच सुचेनासं झालंय बघा. अक्षरानं सुंदर मध्ये हा जो आबोला सुरू आहे ना, तो कधी एकदा संपतोय असं झालंय. त्यांच्या आबोल्यामुळे घराचं सुखच पार हरपलंय बघा. पर आता अक्षरानं बोलवलं ना सुंदरला, त्याला बाहेर भेटणार आहे ती. त्या दोघांना एकदा छान पाहिलं ना, मग जेवायचं सुचल मला. आई आता सुचेलच तुम्हाला जेवायचं. चला आधी जेवून घेऊया. म्हणजे मला आत्ताच बारक्याचा फोन आला होता. ताईने जिजूंना मनवण्यासाठी जो प्लॅन केलाय तो सक्सेसफुल झालाय. प्लॅन? आत्या, आज व्हॅलेंटाईन डे. तोच सेलिब्रेट करायला ताई आणि जिजू गेलेत फार्म वरती. खरंच? आई त्यामुळे आता तुम्ही रिलॅक्स व्हा. हे फक्त अक्षराच करू शकते. लई भारी आहे ती, कुणा पुढे बी हार मानणार नाही कधी. ताईचं कौतुक आपण जेवण करता करता करूया आता. चला. अगं पर आता ती दोघं येतील ना व, मग समजे मिळून जेऊ काय. आई ते दोघे जर असेच आले तर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट कोण करणार? आपण. काय मी बोलते. आता कापूयात केक. आओ हे काय? केक गोड नाहीये. असं कसं? तुम्ही खाऊन बघा. नाहीये ना? नाही, गोड आहे की. आहे बघू मला. आत्ता गोड लागतो. केक गोड लागतोय म्हणजे आता राग गेला ना हो. अगं पण अक्षरा, मला सांग, तुझ्या त्या चिडक्या नवऱ्याला कळलं तर? काय? अगं हेच म्हणजे बघ, तुझा तो चिडका नवरा, तू नोकरी सोडलीस म्हणून तुझ्या राग धरणारा, त्याला जर कळलं की तू माझ्या संग व्हॅलेंटाईन डे साजरा करते आहेस आणि तू चिडला तर? मग काय? चिडला तर चिडला, मी त्याला सांगेन. त्याच्यापेक्षा मला माझा हा माझ्यावर खूप प्रेम करणारा, माझी साथ देणारा नवराच जास्त प्रेमाचा आहे. जगात भारी माझा हाच नवरा आहे, मी असं सांगेन त्याला. आणि मला ह्याच्या सोबतच राहायला आवडेल. आय लव्ह यू सुंदर, आय लव्ह यू. मला वाचवा वाचवा प्लीज, वाचवा माझ्या या खडूस, कुचक्या आणि चिडक्या नवऱ्यापासून. वाचवाल ना? मला ना तुमच्यासारखा गोड आणि प्रेमळ नवराच हवाय. ठीक आहे, वाचवीन की, पण त्या बदल्यात मला काय मिळणार आहे? तुम्हाला हा इकड्या कानात सांगते. इकड्या
लाईटच घालवली ना मग नुसती. का वीज पडली तेव्हा अंगावर. लाईट गेल्यावर सुंदर तिकडनं निघाला का नाही का तिकडेच अडकला याचा जरा बी विचार न करता पळून आला तिकडनं. कधी सुधारणार तुम्ही? तुमच्या डोसक्यात तेल घालून दिवा लावला ना तरी उजेड पडायचा नाही. उर्वशी, तू आहे का नाही लय शहाणी समजू नको स्वतःला. मला कुठल्याही भानगडीत पडायचं नव्हतं आणि आता हाय हे आपलं आयुष्य चांगलंच आहे की. छान. म्हणजे पुन्हा नोकरासारखं जगायचं. ताटावर बसायचं मिंद्या आणि पगाराच्या नावावर हातात चिंद्या. आणि उर्वशी, असं काय करतेस तू? हा, अशा लय संधी मिळणार आपल्याला. कसं आहे, आपल्या टप्प्यात आला का नाही करेक्ट कार्यक्रम करू. लाडी गोडी लावून चिकट्याला येऊ नका. आधी आपल्या हक्काचं मिळवायचं आणि मग माझ्यावर हक्क दाखवायचा. अगं उर्वशी, उर्वशी, आज मस्तपैकी शांत झोप लागणार आहे बघ मला. मी हा मस्तपैकी ताणून देणार आहे एकदम निवांत. आईनं समजावलं, आत्यानं बी समजावलं, लाडक्या बहिणीने पण समजावलं. पर डोसक्यात काही घुसलं नाही. एवढ्या मिनत्या केल्या तरी बी नाही. आत्या, आपण मिनत्या करून काय उपयोग आहे ना. आता ते सगळं ऐकतच ऐकणार. ए शर्वरी, असं काय बी नाही. हा, काय बी काय. आमचं नाही ना ऐकायचं. मग तुला शिक्षा मिळायलाच पाहिजे. काय? हो, मग शिक्षा तर व्हायलाच हवी. पण काय शिक्षा द्यायची बरं? वहिनी, आज ना आपण अक्षराला तुझ्या खोलीत झोपूया. हा, ही शिक्षा चांगली ठरल. हा, हे बेस आहे. असंच करूया. नाही नाही, का म्हणून? अक्षर का तुझ्या खोलीत? अय अक्षरा, अगं इथं नवऱ्याच्या टीम मध्ये यायचं सोडून तू ह्यांच्या टीम मध्ये सामील होऊन माझ्यावर हसायला लागलीस होय? हा, बघा मी परत रुसीन. नाही, नको नको, तुम्ही चिडू नका. आई अहो, एक वेळ शौर्याला मनावणं खूप सोपं आहे, पण ह्यांना नाही. तुम्ही नका रुसू, प्लीज प्लीज, तुम्ही नका रुसू. असं आहे होय? जा, मी तुझ्या संग बोलतच नाही. अरे बापरे, आमचा नवरोबा पुन्हा एकदा रुसला. अहो, तुमचा हा जो निरागस स्वभाव आहे ना, तोच मला खूप आवडतो. उगाच का प्रेमात पडले तुमच्या? तुमचा हा स्वभाव ना आयुष्यभर असाच ठेवा. हीच खरी तुमची ओळख आहे. कळलं का? आणि तुमच्या नात्यातला गोडवा भी असाच जपा. सुखानं संसार करा. हे बघ, ही आपली उजळाईवाडी आहे का नाही, इथं विमानतळ होत आहे आणि ह्याच्या बाजूला ह्यो प्लॉट आहे का नाही. मला वाटतं लवकरात लवकर आपण ही खरेदी करायला पाहिजे. नाही म्हणजे कसं आहे, इथं डेव्हलपमेंट सुरू झाली की आपला धंदा पण एकदम जोमात सुरू होईल. हा, आणि कसं आहे, ह्याचं आहे का नाही, एक रकमी पैसे द्यायचे नाहीत आपल्याला, टप्प्याटप्प्याने पैसे द्यायचे.
तसं मी मालकाशी बोलणं बी करून घेतलंय. आणि कसं आहे, इन्व्हेस्टमेंट जरी मोठी असली का नाही तरी सुद्धा होणारा फायदा तितकाच मोठा आहे. हा आई अगं अक्षरा, तू कशाला चहा घेऊन आली? तुला ऑफिसला आई अहो ठीक आहे, एवढं काय त्यात, होईल हळूहळू सवय. तुम्ही चहा घ्या. ह्यो व्यवहार अक्षराच्या कानावर पडाय न ग, नाहीतर माझी समधी गोची होईल. जा बाई, चहा देऊन लवकर जाहीत ना. मला इथं वसुंधराला गुंडळू दे. मी येते. आई एक विचारू? अगं विचार की, तुला काय परवानगी हवी बाई? आई मी नोकरी सोडली माझी. मला घरात बसून खूप कंटाळा येतो आणि मी तुम्हाला तर माहिती एका जागी स्वस्त बसूही नाही शकत. मी आपला बिझनेस पुन्हा सांभाळायला लागले तर चालेल, म्हणजे पुन्हा मी ऑफिसला जायला लागले तर तुमची काही हरकत नाहीये ना? नको नको, तू ऑफिसला कशाला? नाही म्हणजे आताच तू जॉब सोडलायस, परत सगळ्या घराची जबाबदारी तुझ्या एकटीवर आहे आणि त्यात ऑफिसचा लोड कशाला, म्हणून म्हटलं उगाच. यशवंता, अक्षरा, तू जर ऑफिसला जाणार असशील, तुला जमणार असेल तर मला आनंदच आहे. सुंदरला बी तुझी मदतच होईल आणि साथ बी मिळेल. जा तू. थँक्यू आई, मी येते. अरे यशवंता, ते हिशेबाचं बी बघायचं आहे ना, मग दाखवतं. हा ते त्या जागे मालकाचा फोन आलाय, जरा अर्जंट आहे, बोलू ना तुम्ही. आपण बोलू परत. आलोच. हॅलो. हा अहो काय झालं सांग. अहो काय झालं सांग तरी. हा कसली तार आली एवढी? असं का तारा ओढत आणलायसा तुम्ही? अगं ऐक जरा. अगं ही अक्षरा आयुष्यभरासाठी डोक्याला ताप आहे आपल्या. कुठून आपल्या राशीला लागले काय माहित. आता जॉब गेलाय म्हटल्यावर गपगुमान घरी बसायचं का नाही? पण नाही, नको तिथं पुढं पुढं करायची सवयच आहे हिला. अहो तुम्ही आधी शांत व्हा बरं, आणि अक्षराने नेमकं काय केलं ते सांगा. धंद्यात ना खुपसायला लागली ती. म्हणा उद्या ऑफिस जॉईन करणार आहे. हिला घरात गपगुमान बसताच येत नाही. आता हिनं नोकरी सोडली तर जरा कुठे बरं वाटत होतं, तर ह्यो काय वनवा. उर्वशी, नाही नाही, आता यापुढे सगळ्या गोष्टी आपल्याला जपून करावं लागणार आहेत. नाहीतर हिचं पोलिस डोसकं पित्त उकळल्यासारखा सर्गीच वनवा पेटवल. आता नुसतं हिथून पुढे सांभाळून वागायला लागणार नाही, तर मागचं समनवी पुसून टाकायला लागणार. तिला काही ग बसलं तर दिवसा म्हणून पोथ्या वाचती आणि रात्रीवर ती दिवट्या घेऊन नाचती. असं होईल नाही तर आपलं. अगं उर्वशी, कार्ट्या तू उतर खाली. हा उतर. काय रे तू इथं काय करतोस? हा ए
इथं लपून आमचं बोलणं ऐकतोस वैरे? हा, नको तो उद्योग कशाला पाहिजे तुला? कशाला पाहिजे? मो शौर्य, ऐ शौर्य बाळा, शौर्य कुठं आहेस र? येत आहे. शौर्य इकडं लपला आहे वय. घ्या काय र ना बडा, हा दूध प्यायला नको म्हणून इथे येऊन लपलायस वय? दूध प्यायला नको ना म्हणून इकडं आलाय. आता मला सांग, अक्षरा काकू सारखं मोठं पोलीस अधिकारी व्हायचंय ना? हा मग दूध नाही प्यायला असतं ताकद कशी येईल र? चल चल आधी दूध पिऊन घे. हा चला जावा जावा घेऊन जा. अरे चल की लवकर. हो त्या पोरानं का ऐकलं नसेल ना? व अक्षराला काही सांगणार नाही ना तो? अगे येडी असं खुळी आहेस तू. हा तो कसा बोलेल? तोंड आहे का त्याला बोलायला? काळजी नको करू तू. आज ऑफिसमध्ये एक महत्वाची मीटिंग आहे, तेवढी उरकली का नाही ऑफिस मधलं सगळं साफ करतो. मग येऊ दे ह्या बाईला ड्युटी घेऊन शोधायला. काय बी आपल्याला काय बी फरक पडत नाही. तू नको काळजी कर, येतो. मेनकाचं भांड फोडायला अक्षराला शौर्याचीच मदत झाली होती. आता परत तसंच झालं तर ह्या पोरानं काही हुंगलं तर आपलं धान्य दळायच्या आधीच उधळलं जाणार. हा आता आमचं शौर्य बाळकाने पटदिशी दूध पिऊन टाकणार आहे बर का. चला प्या. अरे पी की, थोडं थोडं पी, थोडं पी बाळ. अरे नाटक काय करतोय असरा? हा ताकद यायला पाहिजे का नको? लहान मुलांना ना दूध प्यायला लागतं, मग शक्ती येते बर का. चल पी पी. शौर्य पी ना. अरे थोडस पी. असं काय करतो रा? हे बघ तुला गंमत देणार आहे बर का, दूध पिऊन टाक. शौर्य असं करणार आहेस वय? ऐक माझं शौर्य, एवढं बरं दूध पित नाहीये. बरं झालं अक्षरा तू आलीस. बघ ना पोरग दूधच प्यायला मागत नाही. लपून बसलं होतं, घरभर शोधलं तेव्हा आणलंय त्याला इकडं. तरी बी दुधाला तोंड लावायला मागत नाही आता. असं बरं तो ग्लास द्या माझ्याकडे, बघते मी. कोणाला तरी दूध प्यायचं नाही ना आत्या? ते जे काय IPS ट्रेनिंग वगैरे ना ते ना आपण सगळं शौर्याचं बंद करून टाकूया. दूध प्यायचं नाही ना त्याला, ठीक आहे. सावकाश सावकाश. हे लय भारी काम झालंय बर का. गुणाचं आहे बर का माझं लेकरू. हा अक्षरा बाई आता तूच सांभाळ याला. हा चल आलेच मी. शौर्य आत्या का दूध प्यायला सांगत होती माहितीये? दूध प्यायला ना की शक्ती येते. मग तुला ट्रेनिंगला शक्ती हवी की नाही, म्हणून रोज दूध प्यायचं. हा देतो ग्लास. चला जायचं. शौर्य काय झालं? शौर्य शौर्य अरे काय झालं? हा कोण आहे तिकडे? काही सांगायचंय का तुला? हा बोल बाळा बोल. तू उर्वशी मामी आणि मामाच्या खोलीत गेला होतास. काय झालं तिथे? काहीतरी बोलत होते माझ्याबद्दल. नाही नाही उर्वशी, या पुढे आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळून करावं लागणार आहेत. नाहीतर हिचं पोलिस डोसकं पित्त उकळल्यासारखा सर्गीच वनवा पेटवल. आता नुसतं हिथून पुढे सांभाळून वागायला लागणार नाही, तर मागचं समनवी पुसून टाकायला लागणार. म्हणजे उर्वशी मामी आणि मामाच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चाललाय. तर पुन्हा मी ऑफिसला जायला लागले तर तुमची काही हरकत नाहीये ना? नको नको, तू ऑफिसला कशाला? तरी पाणी मुरता याचा अर्थ काय तो शोध घ्यावा लागेल. ठीक आहे.
समाधानी बाबा, तुमच्या आशीर्वादानं समद ठीक चाललंय बघा. तुम्ही सांगितलं होतं ना तसंच घडतं आहे समद. बाबा, आता येळात येळ काढून तुम्ही एकदा येऊन जा. तुमचं दर्शन झालं म्हणजे मनाला समाधान मिळेल. वय वय, तुमचं स्वागत करायला आम्ही कायमच तयार आहोत. बर, ठेव फोन. आई कोण येतंय? कोणाचा फोन होता? सांगते, तू बस तर खरी. अगं, समाधानी बाबांचा फोन होता. समाधानी बाबा येणार आहेत घरी. हो. आपल्या घरावर एकामागून एक संकट सुरू आहेत. जर बाबांचं येणं झालं ना तर मनाला थोडी शांती मिळेल. खरंच आई, ते घरात आले ना की घर कसं प्रसन्न वाटतं. बरं आई, घरातली सगळी कामं झालीत. ऑफिसमध्ये चक्कर मारू का? जा की. पर अक्षरा, म्हणजे तिथं काही अडचण नाहीये ना? तू मगाशीच विचारलंस की आता ऑफिसला जाऊ का, आणि लागलीच निघाली आहेस म्हणून विचारते. नाही नाही, अडचण काही नाही. सगळी कामं झालीत ना. खरं तर यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवता येईल, बाकी काही नाही. असं आहे बाय. मग तर ठीकच आहे, ये जा. त्या दीड दमडीच्या पोरांना नक्कीच हिचं कान भरलं असणार, म्हणून ही उतावळी झालीये ऑफिसला जायला.